अधिक मास महात्म्य अध्याय 24. श्री गणेशाय नमः. श्री लक्ष्मीने त्यानंतर विष्णूला अधिक मासात कोणते दान दिल्याने कोणते फळ मिळते विचारले. तेव्हा विष्णू म्हणाला, प्रिये, जो अधिक मासात विप्राला यथाशक्ती सुवर्णदान देतो त्याची सर्व मनोरथे पूर्ण होतात. जन्मभर दरिद्र्याची स्थिती येत नाही. गायीचे दान दिल्यास ब्रह्मलोकात वास होतो. भक्तिभावाने द्विजांना रजत दान देतो. त्याचे पितर तुष्ट होतात व त्याचे मनोरथ पूर्ण करतात. तांबे किंवा ताम्रपात्र योग्य माणसाला दान देतो. त्यावर शंकर पार्वतीसह कृपा करतो व सर्व काही देतो. जो पद्मराज आदी रत्ने देतो त्याला राजपद मिळते. मोती देतो त्याच्या भाग्याने सर्व भोग व मोक्षही मिळतो. कांबळे दिल्याने पाप नष्ट होते. वस्त्रदानाने चंद्रलोकात जाण्यास मिळते. लोकरीचे वस्त्र दिल्याने निर्भयता येते. नेमके उपयोगी पडेल असे वस्त्र द्यावे. विप्रांना रोज धान्य द्यावे. त्याने आपले पुरुषार्थ पूर्ण होतात. गरजूंना अन्न व जल दिल्यास अक्षय पुण्य प्राप्त होते. विप्राला पादत्राण दिले तर त्या दात्याच्या यमयातना चुकतात व तो स्वर्गातच जातो. तुपाचे भांडे व तूप दिल्यास सूर्यलोक मिळतो. विविध पदार्थांच्या दानाने जी फळे मिळतात त्यांचे वर्णन विष्णूने केले. 7 धान्यांचे दान, 3 रंगाचे तीळ लाडू करून मुलांना वाटणे, मोदक दान देणे यांची फळे सांगितली. स्नान, व्रत, दीपदान, गोपूजन व ब्राह्मणाचे पूजन यांची फळे सांगितली. सर्व तीर्थयात्रांच्या पुण्यापेक्षा या मासातील दानाचे पुण्य मोठे आहे असे सांगितले. पार्वतीला तिची आई मेना हिने एकदा विचारले की, हे कन्ये, तू माझीच मुलगी, पण तुझ्या नावाने सारी व्रते आहेत. माझ्यासाठी मात्र कोणी व्रत का करीत नाहीत? तेव्हा पार्वतीने मेनेला म्हटले, मी अधिक मासात व्रत करून तुझे पूजन करील. असे तिला सांगून पार्वतीने अरुंधतीजवळ म्हटले, मी मातेच्या प्रसन्नतेसाठी अधिक मासात एक व्रत करते. त्या व्रताची माहिती या अध्यायात दिली आहे.